अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. मात्र अशा पूर परिस्थितीतही डॉक्टरांनी धाव घेत राधानगरीच्या ग्रामीण रुग्णालयातील गर्भवती महिलेचा जीव वाचवलाय. राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी गावातील 20 वर्षीय गीतांजली गुरुनाथ सुतार ही महिला अवघ्या 2 महिन्याची गर्भवती होती. सोनोग्राफी दरम्यान महिलेच्या गर्भाशयात बाळ तयार न होता अंडाशयात तयार होत असल्याचं समजलं. यावेळी तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. अवघ्या अर्ध्या तासात शस्त्रक्रिया न झाल्यास गर्भवती महिलेच्या जीवाला धोका होता. यावेळी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सतर्कता दाखवत पूर परिस्थितीतून मार्ग काढत कोल्हापूर शेळेवाडी चक्रेश्वरवाडी मार्गे ग्रामीण रुग्णालयात पोहोचत अतिशय गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं गर्भवती महिलेचा जीव वाचला. आपल्या मुलीचा जीव वाचल्यानं गर्भवती महिलेच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. आमच्या गावात महापूर आल्यामुळे आमच्या पेशंटला धोका होता. आम्ही रात्री कुठं जाऊ शकत नव्हतो. आम्ही सकाळी नितीन डॉक्टरांना फोन केल्यावर नितीन डॉक्टर म्हणले तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन या, आमचे पेशंट आम्ही सोय करतो. मग आम्ही पनोरी लिंगाजवाडी मार्गे महापुरातून आम्ही वाट काढत आम्ही सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचलो. आणि ज्योती मॅडम आणि नितीन डॉक्टरांनी यांचं आमचं सहकार्य मोठं लाभलं आम्हाला. पेशंटला शिजर असल्यामुळे धोका होता पेशंटला, त्यामुळे आम्हाला इमर्जन्सी शिजर करावं लागलं पेशंटला. पूरस्थितीतही वाट काढून अतिशय क्लिष्ट असणारी शस्त्रक्रिया यशस्वी करू शकलो हे माझ्या आयुष्यातील मोठं समाधान असल्याची भावना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती महेश कोले, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळांकूर. आज आपल्या इथे गीतांजली गुरुनाथ सुतार 20 वर्षीय फिमेल आमच्याकडे एक्टोपिक प्रेग्नन्सी डायग्नोज करून आलेली होती. पेशंटला आमच्यापर्यंत पोहोचायला पूर परिस्थितीमुळे 1-1.5 तास लागला. पेशंट आमच्याकडे इथे आल्यानंतर डॉक्टर स्मिनल चव्हाण गायनाकोलॉजिस्ट एका सीझरसाठी उच्च रक्तदाब असलेल्या सीझरसाठी आमच्याकडे आल्या होत्या. इमर्जन्सीमध्ये आम्ही ह्या पेशंटला घेतलेला आहे. प्रेग्नन्सी तिची अंडाशयामध्ये राहिलेली होती, त्यामुळे अंडाशयाला धोका होताच तसंच पेशंटच्या जीवाला देखील धोका होता. तरी सुद्धा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये हे ऑपरेशन अगदी यशस्वीरित्या पार केलेलं आहे. अंडाशय देखील पेशंटचं वाचवण्यात आलेलं आहे. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयात पोहोचून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानं सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.